औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सूचना देतो की नियोजित शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 74 गावातून जातोय। सुरुवातीला याची अलाइनमेंट वेगळी होती आणि आता शासनानं परत ही अलाइनमेंट बदलली आणि नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा 856 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग नियोजित आहे। या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 74 गावांचा समावेश आहे। या सर्व गावांतील हजारो एकर अत्यंत सुपीक जमीन आणि बाधित होते। या प्रस्तावित महामार्गामुळे केवळ करवीर तालुक्यातीलच माझ्या मतदारसंघातील 17 गावातील 943 एकर क्षेत्र बाधित होते आणि जवळजवळ या 17 गावांमधून जात असताना आमच्या या पश्चिमी भागामध्ये पूर परिस्थिती आहे। नद्या 5 नद्या या आमच्या मतदारसंघामधून जातात आणि कोल्हापुरातून कोकणाला जाणारे नॅशनल हायवे 3 आहेत। याला समांतर हा रस्ता आता काढलेला आहे आणि मला वाटतं की ही अलाइनमेंट जर केली तर बाधित होणारं क्षेत्र जे आहे ते हजारो एकर आहे आणि त्याचबरोबर या जर रस्ता झाला तर पुरापासून 1000 एकर क्षेत्र परत बाधित होणार आहे। त्यामुळे माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे की पूर्वीची अलाइनमेंट या ठिकाणी जी होती ती का बदलली आणि मला वाटतं नवी अलाइनमेंट आता जाहीर केली तर हा शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे याची अलाइनमेंट पूर्वी जी आहे ती ठेवावी आणि आमच्या या मतदारसंघामधून जाणारी अलाइनमेंट पुन्हा एकदा बदलावी अशी मी या ठिकाणी या सभागृहामार्फत मंत्री महोदयांना सूचित करतो।